चंद्रावरही असतो दाग, पण सखे तू बेदाग आहेस. मधासारखी गोड बोली तुझी, जणू सुरांचा राग आहेस. आणि गुलाब मोगरा झेंडू चमेली सांग तुला मी काय म्हणू. गुलाब मोगरा झेंडू चमेली सांग तुला मी काय म्हणू. तुझी फुलांची तुलना शक्य नाही, कारण तू स्वतः फुलांची बाग आहेस. तर मित्रांनो, तुम्ही देखील आत्ता बघा इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स बघितली असेल, तर कुठे नाही कुठे तर तुम्ही बघितले असेल, तर कसे एडिट करायचं. तर त्यासाठी मित्रांनो एक ॲप्लिकेशन लागणार आहे, ते CapCut ॲप्लिकेशन. CapCut ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. हे आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाणार. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि आपल्या या चॅनल देखील सबस्क्राईब करून टाका, कारण या चॅनलवरती मराठी भाषेमधून एडिटिंग शिकवलं जातं. ओके, तर आत्ताच करून टाका. आणि आपल्या इंस्टा पेजला अजूनही फॉलो केलं नसतं काय राव, करून टाका. मराठी माणसाला सपोर्ट तुम्ही द्यायला लागतोय. ओके, तर आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे तुम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जास्त शेअर करा आणि सर्वांनी लाईक कमेंट करून एकदम जॅम करून नका कमेंट. ओके, चला तर मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया, कशावर स्टेटस क्रिएट करायचं ते शिकूया. CapCut ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मी व्हिडिओ प्रोव्हाइड करून दिला आहे एडिट करून. तर तुम्ही ते व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आणि सर्वांनी लाईक कमेंट करा मित्रांनो. आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला देखील फॉलो केल्यानंतर पटकन जाऊन फॉलो करा. ओके, फॉलो तेवढं करून घ्या. आता काय करायचं, व्हिडिओ तुम्ही आता ॲड केला. ओके, इथं तुम्हाला एक स्क्वेअर बॉक्स दिसेल, म्हणजे एक रेशो दिसेल, त्यावरती क्लिक करून 9:16 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला इथं व्हिडिओवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला अशापर्यंत इंटरफेस दिसून जाणार. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, थोडं इथं पुढे यायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही, इथं बीट तुम्हाला बरोबर 19 पॉईंटपाशी यायचं आहे. आणि तुम्हाला इथं फ्रेम रेट दिसत असेल, बघू शकता 19मध्ये आणि 10 मध्ये. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला किती टिंब भेटेल त्यावरती क्लिक करायचं. तुम्ही बीट ऐकून इथं शिकवू शकता. आता व्हिडिओला थोडं इथं प्लिस्ट करून घ्यायचं आहे. प्लिस्ट केल्यानंतर एक्स्ट्रा जो असतो तो डिलीट करून टाकायचा आहे. आणि इथं तुम्हाला काय करायचं, ओव्हरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा दुसरा कुठला इमेज असेल तर तुम्ही इथं इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे. आता मी फॉर एक्झाम्पल इथे एक इमेज ॲड करून घेतो. हवाला ॲड केलेला आहे, बघू शकता मी इथे इमेजवरती क्लिक केलेलं आहे अशापणे. ओके, आता जेवढा पण आपला व्हिडिओ असणार आहे तेवढा इथं ठेवायचं आहे आपण. ओके, जेवढा पण व्हिडिओ ठेवला आहे तिथे ठेवायचा आहे. पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे, ओव्हरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा ॲड ओव्हरवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी इथं बघू शकता मी फोटो एक कट करून घेतलेले आहेत. ओके, तर तुम्ही इथं फोटो कट करून घेऊ शकता. ओके, फोटोरूम ॲप्लिकेशनमध्ये. आणि फोटोरूम ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला फोटो कसं कट करायचं माहीत नसेल तर मी काल एक व्हिडिओ टाकलेला आहे, जे आपल्या चॅनलचं आता नाव आहे. हे इंस्टाग्रामवरती तुम्ही एकदा सर्च करून बघा. तर तुम्हाला फोटो कट करून घ्यायचे. घेतल्यानंतर अशावर फोटो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुमचे इमेजेस कट करून घ्या. इंस्टाग्रामवरती रील सोडलेले परवा मी. ओके, आता इथे मी हे फोटो मी ते घेतो. ओके, घेतल्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला, जिथं पण आपले हे रिलिकल संपणार आहे. ओके, आता पहिली रिलिकल आपली इथं संपणार आहे, तर इथं आपण फोटो कट करून डिलीट करून पुढचा इमेज आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर आता बघा मी इथं पुढचा इमेज सिलेक्ट करून घेतो, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ओके, तर मी इथं हा वाला आता सॉरी आपला दुसरा इमेज आहे, तर हा इथे घेतलेला आहे. ओके, आता हे तुम्ही घेतल्यानंतर आता ते इथं संपलेलं आहे. ओके, इथं संपल्यानंतर आता इथं तुम्ही पुढचा कट करून घ्यायचा आहे. ओके, आता कट केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं तुम्हाला इतर अशा बरोबर ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा मटेरियलला पासवर्ड असणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. ओके, तर इथं बघू शकता. आता जेवढे पण इथं आहेत तुम्ही सर्व इथं फोटो इथंवर ॲड करून घ्यायचे सर्व. ओके, तर आता जसं आता ॲनिमेशन तुम्हाला सांगणार आहे, सर्व फोटो तुम्ही ॲड करून घ्या, कारण का व्हिडिओ मोठा होणार आहे. ओके, तर तुम्ही काय करायचं आहे, हे फोटो आहेत बघू शकता तुम्ही. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, हे फोटो तुम्हाला खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर तुम्हाला इथं पहिली की द्यायची, तिथं पुढे येऊन तुम्हाला पुढे यायचं आहे. इथं अशापणे तुम्हाला हे करायचं. आणि सर्वात आधी आपले इथं बॅक यायचं आहे. अशापणे क्लिक करून तुम्हाला इथं या ऑप्शनची यूज करून इथं तुम्हाला सॉरी इथं प्लस की लागणार आहे. तुम्ही काय करायचं आहे, इथं ॲनिमेशन की द्यायच्या आधी. ओके, इथं तुम्हाला ॲनिमेशन की द्यायच्या आधी तुम्ही काय करायचं आहे, इथं मी तर आता ही काढून घेतो. मी ही की काढतो, इथं बघा काढली. ओके, इथं तुम्हाला काय करायचं, तुम्ही ॲनिमेशन की द्यायच्या आधी
इथं झूमवरती क्लिक करून ते तुम्हाला 111 इथं तुम्हाला टाईप करायचं आहे, म्हणजे असं परत झूम करायचं आहे, मगच तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे इथं, म्हणजे फोटो आपला झूम होऊन जाईल. ओके, दिल्यानंतर आता तुम्हाला नंतर ग्राफ द्यायचं आहे त्याला. इथं काय करायचं आहे, तुम्हाला हा फोटो तर इकडे घ्यायचा आहे. सर्वात आधी मी इथं 111 इथं घेतो करून. ओके, आता इथं मी इथं थोडं पुढे येईन. इथं तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. सर्व फोटो तुम्ही वेगळ्या वेगळ्या अँगलनं करून घ्या. आणि मी आता VPN कनेक्ट कसं करतो आहे बघा. सर्वात आधी आपण हे करून आपण इंटरनेट चालू करून घेऊया थोडं. इंटरनेट चालू केल्यानंतर तुम्हाला एक VPN लागणार आहे, कुठलं हावाला. ओके, हावाला तुम्ही VPN घ्यायचा आहे. घेतल्यानंतर तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल ही इझिलीपणे VPN. तुम्हाला काय करायचं, कनेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं. ओके, आणि तुम्ही इथं बघू शकता. आता इथं मी थोडं इथं नेटवर्क माझं हे झालं का बघूया. इथं कनेक्ट झालं असेल. ओके, कनेक्ट झालेलं आहे. तर जर तुमचा इफेक्ट दिसत नसेल तर या ऑप्शनची यूज करा. ओके, तर हे करणार नाही मी. आता डायरेक्ट ओपन करून घेतो. तर बघू शकता मी सर्व फोटो कसे ॲड केले आहेत बघा. ओके, तर मी ते फोटो ॲड करून त्याला ॲनिमेशन वेगळ्या वेगळ्या अँगलनं दिलं आहे. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलं असेल. ओके, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्या पण फोटोला आपण ॲनिमेशन दिलेलं आहे त्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं. आता मी पहिल्या फोटोवरती इथे क्लिक केलं आहे आणि तर ग्राफ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ग्राफवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मी स्क्रीनवरती ग्राफचं नाव धावतो. हा एकच ग्राफ तुम्ही ॲड करून घ्यायचं, सर्व जेवढे पण इथं आपण फोटो ॲड केले आहेत त्याला. ओके, ॲड केल्यानंतर तसं मी सर्वाला एकच ग्राफ ॲड केलं आहे. तुम्ही एकच ग्राफ ॲड करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्हिडिओवर तसंच त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आणि ॲनिमेशनच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला झूम ऑन इफेक्ट सर्व फोटोजनी तुम्हाला झूम ऑन इफेक्टचं लावायचं आहे. ओके, तर मी झूम ऑन इफेक्ट लावले, तुम्ही देखील झूम इफेक्ट लावून घ्यायचं आहे. आणि आजचा मटेरियलचा पासवर्ड असणार आहे 2020 टाकून घ्या. आणि तुम्हाला आता काय करायचं आहे, इथं आपण आता इफेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे, बघू शकता कुठे यायचं आहे. बरोबर तुम्हाला जिथं मोगरा आणि हे म्हणते, ओके, गुलाब आणि मोगरा म्हणते तिथं यायचं आहे. 8 सेकंदावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि जे आपला हा ह्याच्यात आहे तुम्हाला भेटून जाईल इथं बघा. हा तुम्हाला ॲड करून इफेक्ट घ्यायचा आहे. आणि जिथं सप्ते म्हणजे आपले हे डायलॉग तिथं वर ॲड करायचं आहे. पुन्हा तोच इफेक्ट रिपीट करायचा आहे, जिथं म्हणतं आहे तिथंच तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. ओके, पुन्हा यायचं आहे तुम्हाला आता पुढं आल्यानंतर इथं तुम्हाला रिप्लेस इफेक्टवरती क्लिक करून प्लीजची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या. मिरर इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही काय करायचं आहे, फेदर पूर्ण कमी करून इथं वर्टिकल तुमच्या फोटोच्या हिशोबाने तुम्ही ठेवायचं आहे. आता मी डनवरती क्लिक केलं आहे. पुढे यायचं तुम्हाला लाईट इफेक्ट इथं तुम्हाला भेटेल लाईटवरती. इथं मोशनवरती मिळून जाईल इकडं मोशनच्या अलीकडं. किंवा तुम्ही ते इफेक्ट मित्रांनो तुम्ही दिसत नसतं तर नावे सर्च करा, येऊन जाईल. आता इथे मी ॲड केलं आहे बघा. ओके, आता ह्याची 15 इथं तुम्ही काय करायचं आहे, ह्याची स्पीड आहे तर तुम्ही 34 ठेवायची आहे. आणि तुम्ही हे जी आहे ते तुम्ही मी इफेक्ट डेट झाले काय अडचण नाही, मी नंतर ॲड करून घेतो. मग ऑलरेडी जो इफेक्ट मी ॲड करून घेतलेला आहे. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं इफेक्ट राहिलेला आहे बघा आपला इथं फोटोला. तर तुम्ही हा इफेक्ट तुम्ही इथं सेट करून घ्यायचा आहे. ओके, जर बघू शकता सेट करून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथे व्हिडिओ एकदम छानपैकी रेडी झाले. इंस्टाग्रामवर तुमचा लोगो टाका. हे टाकल्यानंतर तुम्हाला ते मी सेटिंग जी ठेवली तुम्ही सेटिंग ठेवा. आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून सुरुवात करायची आहे. जय महाराष्ट्र.